सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। मिठीत घेतले आम्हाला गावा वेढा टाकुनी। म्हणजे या ठिकाणी कवी असा म्हणतो आहे की या गावाला पूर्ण वेढा घेऊन ही वनामाय काय करते आहे, कवटाळते आहे। पूर्ण गावाला म्हणजे आपल्या सगळ्यांना ती कवटाळते आहे। मिठीत घेतले आम्हाला गावा वेढा टाकुनी। जीव लावते सर्व अमुच्या गरजा पुरवुनी। आमची वना माई असे आमची अमृतदायिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। लेख यामध्ये कवी असं म्हणतो आहे पुढच्या कळव्यामध्ये की आम्ही लहान असताना या माईच्या अंगा खांद्यावरती खेळलोय आणि आम्ही हिला किती छळलं। पूर्वीचा काळ होता, इतकी शुद्ध ही आपली वना नदी होती की या वाळूमध्ये आम्ही खेळलोय। आमचं बालपण या मायेला माहिती आहे, या वना नदीला, या आईला माहिती आहे। लेकरे तिची अंगा खांद्यावर खेळत होतो आम्ही। किती छेडले तिला तरीही प्रेम न होय कमी। आमची वना माई असे आमची जलदायिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। पोहणे खेळणे अमुचे तीच बालपण जाणी। तिला माहिती आहे आमचं बालपण कसं गेलेलं आहे। पोहणे खेळणे अमुचे तीच बालपण जाणी। अस्तित्व तिचे संपत आले ती मांडते गाऱ्हाणी। बघा तिचं अस्तित्व संपत चाललेलं आहे, हे समजून घेण्यासारखं आहे। ती गाऱ्हाणं तुमच्या समोर मांडताय, तिची हाक तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे। अस्तित्व तिचे संपत आले ती मांडते गाऱ्हाणी। अमुची वना माई असे अमुचे तीर्थ गंगा माई। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। त्यानंतर आपलं कर्तव्य काय आहे या वनामाई प्रती ते एक सांगण्याचा प्रयत्न याच्यातून केलेला आहे। कर्तव्य अमुचे पूर्ण होई निरोगी तिला बनवुनी। तिला निरोगी बनवण्याचा जो काही ध्यास आहे तो आपण घेतला पाहिजे। कर्तव्य अमुचे पूर्ण होई निरोगी तिला बनवुनी। ऋण तिचे फेडायचे स्वच्छ न सुंदर करुनी। ऋण तिचे फेडायचे स्वच्छ न सुंदर करुनी। अमुची वना माई असे आमची जीवनदायिनी। आमची वना माई असे जीवन वाहिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक जलदिनी। या रे सर्व करण्या पूजन जागतिक